अजित पवार यांची आजपासून नाशिकमधून जनसन्मान यात्रा सुरू होतीये। सरकारच्या योजना लोकांपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत। विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते आता पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं चित्र आहे। 8 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्र दौरा करणार आहेत आणि नाशिकमधील आज काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन या जनसन्मान यात्रेची सुरुवात होणार आहे अशी माहिती समजते। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहे। विशेषतः जनसन्मान यात्रेसाठी अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर येत आहे आणि याच दरम्यान ते विविध ठिकाणी द्राक्ष उत्पादक असेल किंवा लाडक्या बहिणींसोबत देखील संवाद साधणार आहे। मात्र त्याच दरम्यान अजित पवार हे ऐतिहासिक असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी येणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। भाजपचे आमदार असलेले उत्तम राहुल डिकले हे देखील या ठिकाणी त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून देखील धडाकेबाज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत अशा स्वरूपाचा उल्लेख करत या ठिकाणी बॅनरबाजी केलेली आहे। एकूणच चौकाचौकामध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर बघायला मिळत आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अजित पवार येणार असल्यानं हे देखील एक महत्त्वाचा भाग असल्यानं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडनं एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी बॅनरबाजी बघायला मिळते आणि त्या सगळ्या दरम्यान आता अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक शहरामध्ये काळाराम मंदिरा परिसरामध्ये देखील पोलिसांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे आणि अजित पवार साधारणपणे दुपारी 3 वाजेच्या दरम्यान काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।